जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाट देवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारी बरणो रघुवर विमल जसो
जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत अष्टसिद्धीनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के कर दुखों से पार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पवन सुत बिनती जयंती केली स्मरण होय सगळ्या विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा थोडासा अभ्यास करा थोडासा विचार करा थोडं चिंतन करा। आज एक खूप मोठा एक सामाजिक प्रश्न तयार झालेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर 350 वर्षापूर्वी महाराजांनी देऊन ठेवलं या अभंगामध्ये। आज लोकांकडे धन खूप आहे लोकांकडे पद मानपान प्रतिष्ठा आहे राहायला चांगली घरं आहेत फिरायला गाड्या आहेत गावात माणसाचा शब्द कुणी मोडत नाही एवढ्या किमतीचा माणूस आहे पण पोटचं पोरच ऐकत नाही मुलगाच ऐकत नाही सारं गाव शब्द मोडत नाही पण पोरगा एकही शब्द ऐकत नाही। हा एक सामाजिक प्रश्न आहे की मुलं ऐकत नाहीयेत आपलं मग आपली मुलं आपल्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी आईवडिलांच्या सुद्धा काही ठराविक जबाब हिरक महोत्सवी वर्ष आहे 60 वर्ष आपल्या या सप्ताहाला पूर्ण होतात या वर्षानं आणि ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्तानं हा भव्य असा महायज्ञ आहे। या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज काळे आहेत। साधू संतांच्या भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे। तिसऱ्या दिवसाची सेवा पार पाडण्याचं काम इथे मी करत आहे। ही कीर्तन सेवा माझ्याकडे यावी याच्यासाठी मला फोनवरती कोण बोलले हा मंगेश बाबांनी मला फोनवरती बोलले होते आणि मंगेश महाराज गावंडे तर महाराजांच्या बरोबर ना
महाराजांच्या निमंत्रणाने आम्ही इथे येऊन पोहोचलो. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी मला फोन केला आणि सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. इथे आल्यावर खूप आनंद वाटला, कारण महाराष्ट्रात गायनाच्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायात ज्यांचं खूप सगळी जण लाड करतात, अगदी सगळी महाराज मंडळी मायेचा हात फिरवतात. मोठ्या मोठ्या मातब्बर मंडळीनंही प्रेमानं आमच्या कैलास महाराजांच्या डोक्यावरनं हात फिरवावा आणि त्यांचं कौतुक करावं. खूप कमी वय आहे, कमी वयामध्ये कैलास महाराजांनी संप्रदायात खूप मोठी गरुड झेप घेतलेली आहे. गाणं तर एवढं सुंदर आहे, अगदी ज्याला काही कळत नाही ना त्यांना सुद्धा मान डोलावी, एवढं सुंदर आमच्या कैलास बाबांचं गाणं आहे. त्याचबरोबर स्वभावही छान आहे, सुंदर आहे, नम्रता आहे, सगळे चांगले गुण आहे. आणि या अगदी भगवान परमात्माचा आशीर्वाद घेऊन, माऊलींचा आशीर्वाद घेऊन या संप्रदायात ज्यांचा यशस्वी प्रवास चालू आहे असे आमचे कैलास महाराज यांच्यासाठी जरा जोरात टाळी वाजवा. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कैलास महाराजांचं गायन नेमकं कसं आहे, मोठ्या मोठ्या लोकांना प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर मला सापडलं. मी नेहमीच सांगते आमच्या कैलास बाबांना, बरं का विठ्ठल महाराज, कैलास महाराजांच्या गाण्याची ढब अशी आहे. एक सारंगी नावाचं वाद्य आहे गणेश महाराज, ते जसं वाजतं ना, आता माहिती जर तुम्हाला नसेल तर युट्यूबवर सर्च करा, कीर्तन झाल्यावर, आता काय डबड करू नका. तर ते सारंगी वाद्याचाच असा आवाज आहे ना, व्हायलिन सारखं ते आहे असं फिरवायचं, तर तसं एवढा सुंदर स्वर कंठातून बाहेर पडतो. आमच्या कैलास बाबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तुमच्याबद्दल तर क्या बात आहे गणेश बाबा, खरंच ना. शंख खूप ऐकले हो आम्ही, मोठे मोठे शंख ऐकले, पण तुतारी पहिल्यांदाच. अजून काय काय दडलंय तुमच्या गळ्यात तोच प्रश्न पडला मला. आमच्या गणेश बाबा सावळेंसाठी जरा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. स्वतः मंगेश महाराज आम्हाला गायनाचे साथ देत आहेत. माझ्या 2 विद्यार्थिनी आहेत, ज्ञानेश्वरी आहे, पलीकडची अपेक्षा ताई आहे, ती तुमच्याच भागातली. वाशिम जिल्हा आहे बाळा तुला, वाशिम जिल्हा कोळगाव नावाचं गाव आहे तिचं. त्याचे आई वडील पण आलेले आहेत, जवळचं लेकरू, पण एवढी गुणी आहे. आणि येणाऱ्या काही वर्ष 2 वर्षामध्ये एक चांगली कीर्तनकार होऊन तुमच्या भागात पाठवते मी इकडे. खूप गुणी आहे, आवाजही छान आहे, गाण्याचा ढंग आहे, सुंदर गायन आहे आणि एवढी श्रद्धा आहे. गुरुची सेवा कशी करावी, खरंच या लेकराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर अपेक्षा तुमच्याच भागातली आहे. आणि विठ्ठल महाराज, आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो, विठ्ठल बाबांचं वाजवणं जणू काही शिवजीच्या डमरूवर ते धडधड धडधड फडफड फडफड पडावं एवढं जबरदस्त वाजवणं आहे. अगदी आपल्या डोळ्याची पापणी लावते काय तोवर अनेक बोल निघून जावेत, एवढं सुंदर वाजवणं. शब्द नाहीत माझ्याकडे. ही सगळी माझी भावंडं ना संप्रदायात एवढा यांना माऊलींचा आशीर्वाद प्राप्त झालाय की कुठलाही मोठं नियोजन असेल, त्या मोठ्या नियोजनामध्ये गायनासाठी वाजवण्यासाठी कुणाला बोलवायचं, तर अगदी आयोजक मंडळीच्या तोंडात पहिलं याच सगळ्या मंडळीचं नाव आहे. आमच्या विठ्ठल महाराजांसाठी जरा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. गोड स्वभाव आहे, खरंच संप्रदायामध्ये अशा स्वभावांची गरज आहे. सगळी हरिभक्तपरायण मंडळी, अज्ञानानं एखादं नाव राहिलं असेल तर सर्व हरिभक्तपरायण मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, टाळ घेऊन उभे असलेल्या सर्व आमच्या महिला माता वर्ग, खूप चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादासाठी जरा जोरात टाळी वाजवूयात आपण. खूप गोड, खूप छान आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग आहे चालू. कुठलं यूट्यूब चॅनल आहे? गजर मुक्ताबाईचा. आणि इकडे आम्ही वारकरी, या माझ्या दोन्ही दादांसाठी सुद्धा आम्ही टाळी वाजवतो. आणि गजर मुक्ताबाईचा आम्ही वारकरी या यूट्यूब चॅनलवरती जा परत कार्यक्रम संपल्यानंतर आणि सर्च करा. हा सप्ताह तुम्हाला पूर्ण, तुम्ही 7 दिवस आहेत ना, हा पूर्ण सप्ताह तुम्हाला पुन्हा यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे की कार्यक्रमाला अगदी जिवंत ठेवण्याचं काम ही सगळी यूट्यूबवाली मंडळी करतात. त्यांना देखील आमच्या खूप शुभेच्छा. आणखी सर्व परिचित अपरिचित मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, अज्ञानानं एखाद्या महत्त्वाच्या माणसाचं जर नाव राहिलं असेल, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, बालवृद्ध मंडळी, सरपंच उपसरपंच, सर्व सभासद मंडळी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी, सगळ्यांना सादर वंदन. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, चोपदार असतील, विनेकरी असतील, सगळ्यांना सप्रेम जय हरी कीर्तनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाचं नियोजन मात्र 1 नंबर आहे बरं का. कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं, पत्रिका ज्यांनी तयार केली ना, तयार म्हणजे ही महाराष्ट्रातली कीर्तनकार मंडळी एका जागेवर आणली ना तुम्ही. कारण उद्या तर आमचे छोटे भाऊ आहेत माऊली महाराज पठाडे आणि सगळी गुणी मंडळी आहे. आपण एका पत्रिकेत आणली ना, ही विशेष गोष्ट आहे. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण सगळेजण.
आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे अशा सौ लीलाबाई तिरके, सौ सिंधुबाई बोबडे, सौ दीपालीबाई खोरणे, सौ शारदाबाई गावंडे, सौ शीलाबाई बोबडे, सौ विमलबाई बोबडे. बरोबर ना? शीतलताई का? शीतलताई बोबडे, विमलबाई बोबडे. तर या सगळ्या माझ्या ताईंना माऊली ज्ञानोबारायांचे खूप आशीर्वाद. अगदी इथे सत्कर्मामध्ये तुम्ही एकत्रित आलात आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं तर हे खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. धर्माच्या कामामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे. आता असं चाललंय आपल्या सगळ्यांना वेगळं करण्याचं काम चाललंय, पण आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून संप्रदायामध्ये एवढी ताकद आहे. सगळ्यांना इथे सकळांचे येथे आहे अधिकार. तुम्ही सगळेजण या. तुम्ही तुमची जात, तुमचा पंथ, तुमचा धर्म, तुमचं सौंदर्य, तुमची श्रीमंती, तुमचं ज्ञान या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही इथे या आणि सगळ्यांना एकत्र घेण्याची ताकद जगाच्या पाठीवर कुठल्याच याच्यात नाही. ती ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. सगळ्यांना एकत्र आणण्याची ताकद. बरं, म्हणून संप्रदायासमोर सगळ्यांना नतमस्तक व्हावं लागतं. इथे सगळ्यांना एकत्र आणण्याची ताकद आहे. तर असो, सगळ्या माझ्या ज्या ताई आहेत ना त्या ताईंना ज्ञानोबारायांचे भरभरून आशीर्वाद. तुमच्या सगळ्यांचं कल्याण असो. चिंतनाकडे आपण आता वळू. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगाचा अर्थ सांगते मी तुम्हाला अगोदर, कान देऊ नाही का. आपुलिया हिता जो असे जागता, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची या. त्याचे आई वडील धन्य आहेत. जी लेकरं चांगली आहेत त्यांच्या माय बापाला धन्यता प्राप्त होते. शिरपूरकर नवल नाही, त्या लेकरांचं कौतुक जगाच्या बापाला वाटतंय. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. मुलं चांगली आहेत हे कशावरून ठरवायचं? चांगले कपडे घातले म्हणून, केसांचा कोंबडा पाडला म्हणून मुलं चांगली आहेत का? गुटख्याची पुडी स्टाईल मध्ये तोंडात सोडली आणि मोकळे हात सोडून टू व्हीलरवर पळालाय निघालाय म्हणून मुलगा छान आहे का? मुलाच्या चांगुलपणाचं लक्षण आहे का? गीता भागवता करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जी लेकरं गीता भागवताचं श्रवण करतात, पांडुरंग परमात्माचं चिंतन करतात, ती लेकरं चांगली आहेत. ज्या लेकरांच्या जीवनामध्ये गीता भागवताचं श्रवण आहे, श्री विठ्ठलाचं चिंतन आहे, ज्या लेकरांचं कौतुक विश्वाच्या मालकाला वाटतंय, तुकोबाराय म्हणतात त्यांची सेवा आम्हाला घडू दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. गोड अभंग आहे, याचा आपण आता विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल. बोलणं कान देऊ नाही का. माझे जगद्गुरु तुकोबाराय महान साधू आहेत. या वारकरी संप्रदायाचं भूषण आहेत. बोलणं कान देऊ नाही का. ज्या संप्रदायामध्ये आपण सगळेजण सेवा करतो, जो संप्रदाय आपल्या सगळ्यांना मान्य आहे ना, ज्या संप्रदायाच्या छत्रछायेखाली आपण विश्वासानं आणि आनंदानं जगतो ना, तो संप्रदाय फार सुंदर आहे. या संप्रदायाला सुंदर बनवण्यासाठी अनेक संत महात्म्यांचं योगदान आहे. त्याच्यामध्ये माझे ज्ञानोबाराय आहेत, त्याच्यामध्ये माझे तुकोबाराय आहेत, नामदेव राया आहेत, सगळी साधू मंडळी आहेत. आणि ही सगळी संत मंडळी संप्रदायाचा एक एक अलंकार आहेत, एक एक इंद्रिय आहेत, एक एक अवयव आहेत. संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत शब्दात उभी केली. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली. एक दिवस असंच मी आमच्या मठावर बसले असता विचार करत होते. बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत अभंगात उभी केली. आपण जर वारकरी संप्रदायाचा मुखवटा जर तयार करायचं ठरवलं तर होईल का आपल्याच्यानं, असा विचार मी करत होते.
मग माझ्या लक्षात आलं आपल्याला वारकरी संप्रदायाचा मुखवटा तयार करायचा. मुखवटा कळतो का? झोपल्या का काय शिरपूर. मुखवटा कळतो का? मुखवटा लक्ष्म्या बसवतो ना आपण, लक्ष्म्याचा फक्त मुखवटा असतो का? पूर्ण हेच असंच फक्त मुखवटा असतो, त्याला आपण सजवतो, साडी साचा सगळं काय असेल ते तयार करतो आपण. मुखवटा म्हणजे फक्त चेहरेपट्टी. तर संप्रदायाचा चेहरा, या चेहऱ्यावरचे संत कोण आहेत, कोण या इंद्रियाला कुठले कुठले संत लागू होतात, मुखवट्यामध्ये कोणते कोणते संत येतात ते ऐका. वारकरी संप्रदायाचा मुखवटा तयार करायचा आहे आपल्याला मंगेश बाबा. मग मी विचार केला वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यामध्ये आपल्याला सुरुवात तर करायची, तर मुखवटा तयार करायचा आहे, कुठल्या इंद्रियापासून सुरुवात करायची? तर आपल्यामध्ये जर कोणी चित्रकलेचा अभ्यास केला असेल ना, त्यांच्या लक्षात येईल कुठलाही चित्रकार, कुठलाही मूर्तिकार मूर्ती बनवत असताना, चित्र बनवत असताना अगोदर डोळ्यापासून सुरुवात करतो बा. तुमचा जर चित्रकलेचा अभ्यास झाला असेल तर तुमच्या लक्षात येईल डोळ्यापासून सुरुवात होते कुठलंही चित्र काढायचं असेल तर. मग मी विचार केला मी अगोदर वारकरी संप्रदायाचे डोळे शोधते. कोण आहेत बरं डोळे? तर विज्ञान सांगतंय 100% 80% ज्ञान डोळ्यानं होतंय माणसाला, हे विज्ञान सांगतं. मग संप्रदायामध्ये जास्तीत जास्त ज्ञानाचं दान करणारे संत कोणते आहेत? ज्यांच्या नावानं समाधी सोहळा चालू आहे, म्हणजे हा सप्ताह चालू आहे समाधी सोहळ्यानिमित्तानं, ते माझे ज्ञानराज माऊली वारकरी संप्रदायाचे डोळे आहेत. कारण त्यांच्याकडे पाहता केवळ साधू म्हणून पाहत नाही, तर ज्ञानाचा सागर म्हणून पाहतात. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मरुनिया राये मरुनिया राये माझ्या सपोटाया रे, माझ्या सपोटाया रे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबा आहे, ज्ञानाचे सागर. संप्रदायामध्ये जास्तीत जास्त ज्ञानाचं दान ज्यांनी केलं ना, त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानाचा सागर म्हणतात. सागरामध्ये पाणी किती आहे आजपर्यंत कुणाला कळालं नाही, तसं माझ्या माऊलीचं ज्ञान किती गहन आहे त्याचाही शोध आजपर्यंत कोणाला लागला नाही. ज्याला डोकंच नाही त्यानं सुद्धा माऊलीच्या समाधीला डोकं लावावं, डोक्यात प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही. रेड्याला काहीच डोकं नाही, पण त्याच्या तोंडातून वेद वदवला माऊलीनं. आपण तर चालते बोलती माणसं आहोत, किमान आपल्याला बाराखडी तरी येते, किमान पेपर तरी उलटा धरता येतो आपल्याला. मग आपल्यासारख्या रेड्यांना माऊलींना बोलवणं काय कठीण आहे? काय येतंय आम्हाला? काहीच येत नाही, पण फक्त माऊलींचा आशीर्वाद घेऊन प्रवास चालू आहे आमच्या सगळ्यांचा. आणि तुमच्यासारखी लोक आमचा लाड करतात. का करतात? माऊलींचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे, आमच्या सगळ्यांसोबत. मला एकच सांगायचंय तुम्हाला, माझी ज्ञानराज माऊली ज्ञानाचा महासागर आहे. आणि तुम्ही माऊलींच्या समाधी सोहळ्या निमित्तानं हा सोहळा घडवून आणता, खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या माऊलीचं चरित्र अद्भुत आहे माझ्या दादांना. आता एक गोष्ट मला आठवली, माझी म्हणजे मला थांबवं नाही, मतलब तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी. ज्ञानराज माऊलीनं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी कमी वेळेमध्ये समाधी घेणारे साधू म्हणजे ज्ञानराज माऊली आहेत. माऊलीनं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, पण ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला माऊलींचं नेमकं वय किती होतं? एक खूप मोठे महात्मे होऊन गेले, श्रद्धेय, म्हणजे कर्नाटक उमरग्याच्या बाजूला अचलबेट नावाचं देवस्थान आहे. तर तिथे 10 वर्षापूर्वी आम्ही त्या भागात खूप जायचो कीर्तनाला. महाराज खूप लाड करायचे माझा. आमचे वडील आम्ही गेलो की महाराजांचं दर्शन, महाराजांनी खूप माया करावी, डोक्यावर हात फिरवावा. काही महाराजांनी पुस्तकं मला भेट म्हणून दिली होती. तर त्या पुस्तकात मी वाचलं, ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला माऊलींचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं होतं.
माऊलींचं वय किती होतं? 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं माऊलीचं वय होतं. हे त्या मी जेव्हा वाचली ना पुस्तकं तेव्हा मला कळालं. म्हणजे रनिंग 22 होतं माऊलींचं वय. आणि खरं पाहता माऊलींनी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली त्याच वेळेला समाधी घ्यायची ठरवलेली होती. परिपूर्ण ज्ञान, देहाबद्दल कसलीच आसक्ती नाही, हे ज्ञान माऊलींना. देह म्हणजे सत्य नाहीयेच. आपलं अवतार कार्य आता पूर्ण झालं, आता आपण निघू. माऊलींनी 16व्या वर्षी समाधी घ्यायची ठरवली. निवृत्ती दादा बोलले, ज्ञाना माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. मोठ्या दादासाठी माऊली 2 वर्ष थांबले. 16 अधिक 2 किती वर्षाचे झाले मग माऊली? 18 वर्षाचे झाले. वयाच्या 18व्या वर्षी माऊली समाधीला निघाले. मग सोपान काका बोलले, माऊली तुम्ही मोठ्या दादासाठी 2 वर्ष थांबले, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा ना. माऊलींनी आणखी 2 वर्ष पुढे समाधी घ्यायचा निर्णय घेतला. 18 आणि 2 किती झाले? 20 झाले. माऊलींनी समाधी घ्यायची ठरवली. मग चिमुकली मुक्ताई भरलेल्या डोळ्यानं आली. दादा, दोन्ही दादांचं ऐकलं तू? मी लहान आहे म्हणून माझं नाही ऐकणार का? दादा माझ्यासाठी थांबा ना तुम्ही 2 वर्ष. मग माऊलींनी चिमुरड्या मुक्ताईचा शब्द टाळला नाही. मग माऊली मुक्ताबाईंचं ऐकतात आणि मुक्ताबाईंच्या शब्दावर आणखी 2 वर्ष थांबतात. 20 अधिक 2 म्हणजे रनिंग 22. माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. अशी माझी ज्ञानराज माऊली ज्ञानाचा सागर आहे. माझ्या ज्ञानोपरांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. माझ्या ताईंनो, तुमची लेकरं हुशार व्हावी त्याच्यासाठी तुम्ही खूप लेकरांना शिक्षणासाठी पैसा खर्च करता. LKG UKG ला पाठवता, इंग्लिश मीडियमला पाठवता. मी म्हणणार नाही तुम्हाला तुमची लेकरं इंग्लिश मीडियमला पाठवू नका, असं अजिबात म्हणणार नाही. काळानुसार माणसानं शिक्षण घ्यावं, चालावं. शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे. जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे मान्य आम्हाला सगळं. पण खरंच तुमच्या लेकराला तुम्ही एवढे पैसे भरता, लाखो रुपये, आणि तुम्ही भरलेल्या पैशाला आणि तुमच्या या कष्टाला यश मिळावं असं जर वाटत असेल ना, तर एकच काम करा. मोठ्या शाळेत, खूप तयार शाळेमध्ये तुमचं मूल पाठवा. नावाजलेल्या शाळेमध्ये तुमचं मूल पाठवा. 1 लाख रुपये का 2 लाख रुपये फीस भरा त्याला वर्षाची. आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही असं करू नका तसं करू नका, पण आमचं म्हणणं एकच करा. त्याला शाळेमध्ये पाठवताना एकच काम करा. त्याला म्हणा, बाळा रोज 1 ज्ञानेश्वरीची ओवी वाचून जा, बोट फिरवून जा, एवढंच त्याला सांगा. आणि खरंच तुमच्या लेकरासाठी जर तुम्ही ही गोष्ट अट्टहासानं केली ना, 1 ज्ञानेश्वरीची ओवी वाचायला काही वेळ लागत नाही, बोट फिरवायला वेळ लागत नाही, ज्ञानेश्वरीवर माथा टेकून निघायला काही वेळ लागत नाही. एवढं केलं ना, नाही तुमचं लेकरू हुशार झालं तर पुन्हा ही गोष्ट कधीच मी कीर्तनात सांगणार नाही. नक्कीच तुमच्या त्या कामाला, तुमच्या कष्टाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. हे महिमान कुणाचं आहे? तुमचं, माझं नाही, माझ्या ज्ञानोबरायांचं आहे. म्हणून हा प्रयोग करा तुम्ही, बरं का? वाटतं ना तुम्हाला मी लाख लाख रुपये फीस भरली पोरांसाठी, आम्ही 50,000 रुपये भरले मुलांच्या अभ्यासासाठी. तुमच्या त्या कष्टाला यश मिळावं म्हणून ज्ञानेश्वरीचा प्रयोग करून पहा. नाही लेकरं यशस्वी झाली तर पुन्हा आम्हाला बोला. विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी करा. चला, वारकरी संप्रदायाचे डोळे माझे ज्ञानोबराय आहेत. मला डोळे सापडले. या वारकरी संप्रदायाचं तोंड कोण आहे बरं, हा विचार मी करत होते. आता डोळे तर सापडले मला, तोंड कोण आहे? तर वारकरी संप्रदायाचं तोंड नामदेव राया आहेत. तुम्ही म्हणाल कसे काय? तोंडाचं काम काय? जाहिरात करणं, प्रसिद्धी करणं, बोलणं हे तोंडाचं काम आहे. मग संप्रदायाची जाहिरात, संप्रदायाची प्रसिद्धी करण्याचं काम कोणी केलं? नामदेव रायांनी केलं. 700 वर्षापूर्वी परप्रांतामध्ये संप्रदायाची पताका फडकवण्याचं काम नामदेव रायांनी केलं. आता कुठे पंढरपूरला, आंध्रातल्या, कर्नाटकातल्या, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या दिंड्या पाहिल्या ना, किंवा फॉरेन मधले लोक सोहळ्यात पाहिले ना, आपल्याला वाटतं बाप रे बाप, आपला संप्रदाय कुठे जाऊन पोहोचला. कधी वाटतंय? 2023 मध्ये, 2022 मध्ये. आता आपल्याला वाटतं की आपला वारकरी संप्रदाय कुठे गेला. पण सांगू, ज्यावेळेला इंटरनेटची कुठली सुविधा नव्हती, ज्यावेळेला टीव्ही नाही, मोबाईल नाही, रेडिओ नाही, 700 वर्षापूर्वी काय होतंय? काहीच नव्हतं साधन. तर त्यावेळेला पंजाब प्रांतच नाही तर फक्त माझ्याकडे पुरावा नाही, तर अफगाणिस्तान पर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकवला ते नामदेव राया आहेत. खूप मोठं काम केलं. जय हो, जय हो.
तीही लोकावरील वारकरी संप्रदायाची प्रसिद्धी करण्याचं काम नामदेवरायांनी केलं. नामदेवराया खूप महान संत आहेत आणि नामदेवरायांचं तोंड एवढं गोड आहे, नामदेवरायांच्या वाणीचा एवढा प्रभाव आहे. नामदेवरायांनी अभंग गायले तर त्यांचे अनुयायी पंजाबात तयार झाले. आजही नामदेवरायांच्या काही अभंगाचा समावेश शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात नामदेवरायांचे अभंग आजही ते लोक आनंदाने श्रद्धेनं गातात. माझं बोलणं ऐका. नामदेवरायांचं तोंड फार गोड आहे. त्या तोंडाचा परिणाम नामदेवरायाच्या हाताने जगाचा मालक जेवला. श्रीपूर नामदेवरायाच्या हाताने विश्वाचा मालक जेवला. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, 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 फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, 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 फिरविले देऊळा फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. जगाचा मालक नामदेवरायाच्या हातानं दूध पेला काय, नामदेवरायाच्या हातानं खीर खाल्ली म्हणा, जेवण केलं म्हणा. कुणी? विश्वाच्या मालकानं. माझ्या ताईनं हे बोलणं एवढं सोपं नाही. आपल्या हातानं कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाहीत. माणसं तर जाऊ द्या, कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाही, पण जगाचा मालक नामदेवरायाच्या हातानं जेवला. बरोबर आहे का माझ्या ताईनं? झोपलं नाही. विश्वाचा मालक नामदेवरायाच्या हातानं जेवतो ही गोष्ट काही साधी नाहीये. याच्या पुढे जाऊन ऐका. विश्वाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात नाचतोय. विशेष गोष्ट आहे. नामदेवरायाच्या कीर्तन कुठे नाचतोय? गोड अभंग आहे. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, आहा टाळी. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाणवंती. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाणवंती. हो, टाळी झाली, टाळी झाली,
एकच ढाळी झाली माझा ज्ञानराज गोपाळ सगळ्या माझ्या भावंडासाठी पण वाजवायला सगळं. विश्वाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात नाचला दादा. हे बोलणं एवढं सोपं नाही. आमच्या कीर्तनात लोक झोपी जातात. एवढे झोपतात. आमच्या समोरच बसून म्हणतात काय घ्यावं आम्ही यांच्याकडून, आम्ही यांना काय द्यावं विचार कर. दुसरं म्हणतात त्यांच्या तिसरे दोघांच्या मध्ये एक सूर निघतो. किती डोक्याला खुराक. कीर्तनात लोक झोपी जातात. नामदेवरायाच्या कीर्तनात नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. बर देव एवढा नाचला ना शिरपूरच्या मावशांनो, एवढा नाचला देव. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. काय झालं? पितांबरच गळाला. नामदेवराय म्हटले याची फजिती झाली ना आता. आणि हे तर प्रत्येक कीर्तनात हजर असतो. जे ते कीर्तनाचे शोभान पांडुरंग माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे. नामदेवराय म्हटले दुसऱ्या कुठल्या कीर्तनात ह्याची जर आता कैलास महाराजांनी एवढं गायलं, आमच्या गणेश महाराजांनी अशा जर तुताऱ्या वाजवल्या आणि हे जर उड्या मारायला लागलं, पुन्हा जर पितांबर गळाला तर, आणि विठ्ठल बाबा तर काही कमीच नाही, खूप नाचवतील त्याला. मग हा जर नाचायला लागला आणि जर पितांबर गळाला तर किती फजिती होईल याची. नामदेवरायाने काय केलं, खांद्यावरचा पंचा घेतला आणि कमरेला बांधला स्वतःच्या. भगवंताला सवय जे नामदेवरायांनी करावं ना ते देवानं करावं. मग देवानं पण शेला घेतला आणि कमरेला बांधला. नामदेवराय म्हटलं डोकेदुखी संपली आता. का म्हणजे आता यानं कमरेला शेला बांधला ना, आता धोतर गळण्याची काही भीती नाही. तेव्हापासून कंबर बांधून कीर्तन करण्याची परंपरा वारकरी संप्रदायात चालू झाली. ती आज तागायत जपली. आता लक्षात घ्या, जे तोंड देवाला नाचवतंय, जे तोंड देवाला जीव घालतंय, जे तोंड संप्रदायाची पताका परप्रांतात फडकवतंय, ते तोंड काय सामान्य आहे का? मग हेच नामदेवराया वारकरी संप्रदायाचं तोंड आहे. डोळे सापडले, तोंड सापडलं. या दोन्हीच्या मध्ये एक आहे नाक. मग वारकरी संप्रदायाचं नाक कोण आहे हा प्रश्न मला पडला. कोण असेल बरं संप्रदायाचं नाक? तर नाकाची व्याख्या मला सापडली ग्रंथ पुस्तक वाचत असताना. नाकाची व्याख्या काय? संप्रदायाचं नाक कशाला म्हणतात? परमार्थाची मुख्य बीक, निरपेक्षता तिची नासिक. निरपेक्षता हे संप्रदायाचं नाक आहे. मग निरपेक्षता म्हणजे याचा अर्थ स्वार्थरहित जीवन, म्हणजे त्यागी जीवन. त्याग म्हणजे वैराग्य. आणि वैराग्यापर्यंत जेव्हा मी पोहोचते ना, तेव्हा माझ्या समोर तुकोबबारे उभे राहिले. ज्यांच्याकडे कडकडीत वैराग्य ते माझे जगद्गुरु तुकोबबारा संप्रदायाचं नाक आहेत. आणि संप्रदायाचं नाक एवढं सुंदर आहे. कोणत्या नाकाला किंमत आहे हो? ज्या नाकाला शेंडा आहे ना, कीर्तन संपेपर्यंत आपलं कुणी पाहू नका. खरं बोलायला काय हरकत आहे? ज्या नाकाला शेंडा आहे त्या नाकाला किंमत आहे. माणसाचं रूप कशावरनं ठरवतात शिरपूरकर? जेवढं नाक सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर. कसं नाक असावं? असं तलवारीच्या धारेसारखं नाक असं असावं ना, जणू लिंबू चिरावं. विठ्ठल बाबा असं नाक असावं जणू लिंबू चिरावं. हा बरोबर चिरलं. लिंबू चिरावं असं नाक, धारदार नाक. त्या धारदार नाकाला फार किंमत आहे. नाकाला धार असावी, धार नसावी. शब्द एकच आहे, अर्थ दोन आहेत. धार असावी, धार नसावी. धारदार नाकाला जर धार असेल त्याही नाकाला काही किंमत
नाही माझा दादा, काहीच किंमत नाही. 4 महिने पावसाळा ठीक आहे, पण 12 महिने पाऊस. पण संप्रदायाचं नाक एवढं सुंदर आहे ना माझ्या दादांनो. या नाकाला वैराग्याची स्वच्छता आहे आणि भक्तीचा शेंडा आहे. असं सुंदर नाक म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ते वारकरी संप्रदायाचं नाक आहे. या संप्रदायाचं नाक म्हणजे त्रिकालदर्शी महात्मा, भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना. ते माझे तुकोबाराय भविष्याचा वेध घेत 350 वर्षापूर्वी एक सामाजिक प्रश्नाचं सोल्युशन अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. अप्रतिम, फार सुंदर. इकडे विठ्ठल आहेत, इकडे कैलास आहेत. दोघांचा एकमेकावर खूप जीव आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर झालेलं आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. महाराज फार गोड गोष्ट सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. पण बऱ्याच लोकांना हित कळतच नाही.
काही हित कशाला म्हणतात, शेजारीन शेतात गेली की उकरड्यावरचं शेण घरी घेऊन यायचं आपण, आपलं घर सारवायचं, त्याला हित म्हणतात का? शेजारीने दारात कुरड्या सुकायला टाकल्या का, तिची नजर चुकून 10-5 कुरड्या चोरून आणायच्या आपल्या डब्यात भरायच्या, त्याला हित म्हणतात का? नाही. बऱ्याच लोकांना हितच कळत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात त्याला काय हित म्हणतात का? बोलणं कळालं ना तुम्हाला? काही रात्रभर भजन करतात बाबा, पहाटच मका कापून घेतात कुणाच तरी स्वतःच्या म्हशीला टाकतात. काही तर एवढे विचित्र आहेत, शेतात दाऱ्या धरायला म्हणून जातात, दुसऱ्याचं पाणी आपल्या बांधाला फोडून स्वतःच्या शेतात सोडतात. काय विचित्र माणसं, काय त्यांना कळतं? काहीच कळत नाही. एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं, काल ऐकून घरी निघाले, गल्लीत एका छोट्या लेकरानं घरातला देव तांब्या दारात फेकला, तुम्ही टुपकन उचलला, पदरात घातला काय काला कळाला तिला? काहीच नाही कळाला, काहीच समजत नाही. काही लोकांना काहीच कळत नाही. एक आजी तर कीर्तनात येऊन बसली आणि नेमकं माझं लक्ष तिच्याकडे जाईन, अशीच बसली, एवढ्या जोरात कीर्तनात रडायची, एवढ्या जोरात रडायची. केलंच बाबा, मला वाटलं म्हातारीचे अष्टसात्विक भाव जागे झालेत काय. मग मी पण म्हातारीकडे पाहूनच कीर्तन केलं. कीर्तन झालं, म्हातारी मला भेटायला म्हणजे, दीदी तुमचं कीर्तन खूप आवडलं मला. म्हटलं आजी काय काय पटलं कीर्तनातलं? सारंच कीर्तन आवडलं. म्हटलं आजी एवढ्या तुम्ही दुःखी आहेत, घरात काही त्रास आहे का? आजोबा काही त्रास देतात का? दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या शिरपूरमध्ये नाही. म्हटलं एवढं चांगलं म्हातारा? म्हटलं म्हातारा एवढं चांगलं कसं काय? दीदी तरुणपणात कुणाच्या मिरच्या, कुणाचे भोपळे, कोणाचे वांगे, कुणाचे दोडके गुपचूप पदरात घालून घेऊन येत होते. लोकांशी भांडायला यायची मला, पण माझं म्हातारं माझ्याच बाजूनं बोलत होतं, कधीच लोकांच्या बाजूनं बोललं नाही. म्हटलं एक नंबर म्हातारं आहे. म्हटलं चांगलं आहे म्हटलं म्हातारं. म्हटलं पोराचा काही त्रास आहे का? दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या शिरपूरमध्ये नाही. म्हटलं काय करतो पप्या? रोज कीर्तनाला जातो, रोज एका गावाला कीर्तनाला जातो. म्हटलं पप्याला काही नोकरी, काही उद्योग, काही बिझनेस आहे का? म्हणजे कसा जातो? मोटरसायकलवर जातो. म्हटलं पेट्रोल पंप आहे का तुमच्याकडं? नाही दीदी. म्हटलं मग पेट्रोल कुठून टाकतो गाडीमध्ये? कीर्तन ऐकतो, कीर्तन संपायच्या आत उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत भरतो, भुर्र गावाकडे येतो. म्हटलं काय पप्या डेंजर आहे? पप्याही म्हणा म्हातारीच्या मनासारखा आहे. म्हटलं मग काही सुनेचा काही त्रास? दीदी माझ्या सुनासारखी सून तर अख्ख्या गावात नाही. मला एवढी छान सून. दीदी माझ्या सासूना कधी घरात मिरच्या, दोडके, भोपळे विकत आणले नाही. मी ती परंपरा चालू ठेवली. मी पण दोडके, मिरच्या, भोपळे कधीच विकत आणले नाही. आम्ही तेलाशिवाय मिठाशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही. माझीच परंपरा माझ्या सुनानं तशीच चालू ठेवली. एवढी चांगली सून आहे माझी. म्हटलं एवढी चांगली सून, 3 पिढ्याचा वारसा चालू. म्हटलं आजी सून जवळच्या नात्यातली का लांबच्या नात्यातली? सख्या भावाची. म्हटलं मग बरोबर आहे, परंपरा टिकणं साहजिक आहे. म्हटलं तुमच्या सासूचं तुमचं नातं? माझी सासू माझं नातं म्हणजे मी सासूच्या सख्या भावाची. हा म्हटलं मग बरोबर आहे, बरं मग काही चूक नाही, ते वारसा तसाच चालू राहणार. म्हटलं मग आजी कुणाचाच त्रास नाही तुम्हाला? मग रडत का होत्या? दीदी 2 दिवस झाले माझी 173 किलोची बकरी मेली. म्हटलं मग बकरीचा कीर्तनाचा काय संबंध? येणार नव्हते मी कीर्तनाला, बसले होते दुसऱ्या मजल्यावर रडत. मग का आलात आजी कीर्तनाला? तुमचा आवाज माझ्या कानावर आला आणि मला माझ्या बकरीच्याच आवाजाची आठवण. गणेश बाबा म्हणजे लोक कुठं समीकरण जुळवतील काही सांगता येत नाही. म्हटलं आजी माझा आवाज बकरी सारखा आहे. तसं नाही, तुम्ही मध्ये आ करत होत्या ना, मग ते मला तसं ते ऐकू आलं. म्हटलं काय डोकेदुखी झाली आता, अवघड आहे. मी म्हटलं आतापासून आलापच नाही घ्यायचा. नाही ते तुम्ही घेत जा म्हणजे दुसऱ्याचं दुःख कमी होईल. विनोद बाजूला ठेवा. काही लोक बसतात कीर्तनात, पण इथे बसून घ्यायचं काय ते त्यांना कळत नाही. जागे आहेत काशी माणसं? नाही दादा, त्यांना कळतच नाही काही. इथं राहून ते जागे नाही आहेत. कुणाला म्हणतात जागा? ज्याला देव, देश आणि धर्म कळतो ना, तो जागा आहे दादा. कुणाला म्हणायचं जागा? ज्याला देव, देश आणि धर्म कळाला तो जागा आहे. देव, देश, धर्म माई प्राण
आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती ज्याला देव कळाला, ज्याला देश कळाला, ज्याला धर्म कळाला तो माणूस जागा आहे. देव कळाला माझ्या छत्रपती शिवरायांना, देव कळाला माझ्या धर्म कळाला शिवरायांना आणि देशही कळाला छत्रपती शिवरायांना. देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाल्या. म्हणून आज महाराष्ट्राच्या मातीतच नाही तर भारताच्या मातीत आग्र्यापर्यंत जा, जिथे आपली सत्ता नव्हती तिथे महाराजांचा आता पुतळा उभा आहे. महाराष्ट्रीयन लोक जेव्हा वृंदावनला जातात ना आणि वृंदावनचं दर्शन करून आग्र्याचा किल्ला आणि ताजमहल पाहायला येतात. एक वेळेला ताजमहल नाही पाहिलं तरी चालेल पण आग्र्याचा किल्ला पहा. त्या आग्र्याच्या किल्ल्याला एंट्री करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि जेव्हा महाराजांचा पुतळा आपण पाहतो ना, महाराष्ट्रातला माणूस कोणत्याही जातीचा असू द्या त्याचा स्वाभिमान जागा होतो तिथे. आमच्या छत्रपती शिवरायांचा, माझ्या छत्रपती शिवरायाचा पुतळा इथे. दिल्लीला जा, ह्याला जा, मथुरेला जा. मथुरेला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पसार होण्याचा मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग. वाचलं मी, आता गेले होते, म्हणजे याच्या अगोदर बऱ्याच वेळेला गेले मी वृंदावनला, पण आता पक्ष 15 गेले होते प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि त्यावेळेला महाराजांचा तो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग मथुरेतला तो पाहिला मी. माणसाची छातीच फुगते, स्वाभिमान जागा होतो महाराष्ट्रीयन माणसाचा. हे का सांगते मी तुम्हाला, या लोकांना देव कळाला. कोणी म्हणतं शिवाजी महाराज कीर्तनात सांगायला काय देव होते ते? छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही हा भाग बाजूला ठेवा, पण मंदिरातला देव ज्याच्यामुळे जिवंत आहे ना त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छन्नी हातोड्यानं देवतांच्या मूर्त्या भंग केल्या जात होत्या. आणि सांगू तुम्हाला, छत्रपती शिवरायांचा विचार ज्या ज्या राजा महाराजांनी जपला त्या त्या राजांची नाव अजरामर झाली. राष्ट्रमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा फोटो पाहिला इथे माझा स्वाभिमान जागा झाला. स्त्री शक्ती आहेत त्या. आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्ण होळकर घराणा छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणार आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं कोणतं, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचा, हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं पण ते अधुरं राहिलं होतं. छत्रपती शिवरायांचं दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवण्याचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर अहिल्यादेवींच्या सासऱ्यानं केलेलं आहे. होळकर महाराजांनी, मल्हारराव होळकर यांनी केलेलं आहे ते. होळकर घराण्याचं सुद्धा खूप मोठं योगदान या मातीला आहे. सांगू तुम्हाला, ही माय माऊली सामान्य नाहीये, राजमाता सामान्य नाहीये, एक स्त्री शक्ती आहे. त्या सामान्य नाहीत. कशा सामान्य नाहीत? माझं बोलणं कान देऊ नाही का. कमी वयामध्ये लग्न झालं, कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं, काळजाचा तुकडा माती आड गेला, सासराचं छत्र हरवलं, होता जावाई आधार तो सुद्धा संपला, पण हरल्या नाही, खचल्या नाही, डगमगल्या नाही. हातामध्ये भगवान शंकराची शिवपिंड घेतली आणि भारत देशातल्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करण्याचं काम या महान माऊलीनं केलेलं आहे. आज कुठल्याही भारतातल्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात जा, 12 ज्योतिर्लिंगामध्ये, तिथे आपल्या अहिल्यादेवींचं नाव निघतं ना, तेव्हा महाराष्ट्रीयन माणसाची छाती गर्वानं फुगते. अरे या मंदिराचा जीर्णोद्धार माझ्या राजमातेनं केलेला आहे, माझ्या अहिल्यादेवींनी केलेला आहे. खूप शंकरावर श्रद्धा त्यांची, खूप श्रद्धा. त्यांच्या काळात जे चलन होतं ना नाणं, तर त्यांच्या त्या चलनावर भगवान शंकराच्या शिवलिंगाचा छापा होता, बेलपत्राचा छापा होता. आणि त्यांची सही त्यांनी कधी स्वतःची सही केली नाही, शंकराचं नाव लिहून सही करायच्या त्या. काय त्यांची श्रद्धा होती. शंकराची पूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हत्या. आपण अभ्यास करत नाही, आपण उगीच मोकार
आपले चालू आहे, एकमेकांमध्ये वाद चालू आहे, भांडणं चालू आहेत, उगीच पाहिलं की आपण ह्याचा डोळे भरायचे तेव्हा आपल्याकडे गुरकून पाहायचं, हे आपलं चालू आहे. खाली आपण भांडणं करतो, वरचे सगळे एका ताटात जेवतात, माहित नाही तुम्हाला. सगळे वर एका ताटात जेवतात, भांडणं आपली लागलेली आहेत. याचा विचार करा. मी काय हे सांगण्यासाठी येत आले नाही, माझा हा विषय सुद्धा नाही, पण यांच्याकडे पाहून जगायला शिका, एवढंच मला सांगायचंय. खूप मोठा त्याग आहे या मोठ्या लोकांचा. अहिल्या देवींचं जेव्हा राज्य होतं, एक स्त्री राज्य करते ही गोष्ट पेशवाईला सहन झाली नाही आणि या बाईचं राज्य हडपून घेऊ हा विचार त्यांच्या मनात आला. पण अहिल्या देवी एवढ्या हुशार होत्या, एवढ्या साहसी होत्या, धैर्यवान होत्या आणि मनानं एवढ्या कोवळ्या होत्या. लोकांना लेकरासारखं सांभाळत होत्या, प्रजेला पुत्रासारखं सांभाळत होत्या. त्यांचं राज्य म्हणजे रामराज्य होतं. लोकांना कसल्याच प्रकारचा त्रास नाही, अडचण नाही. पेशवाईने ठरवलं बाईचं राज्य गिळून घेऊ म्हणून. लक्षात आलं अहिल्या देवींच्या. अहिल्या देवींनी पत्र पाठवलं, पेशवाई तुम्ही आक्रमण करणार आहात, आम्ही लढाईसाठी तयार आहोत, पण माझ्यासोबत लढाई करण्यासाठी 5000 महिला सैनिकाची फौज उतरणार आहे. किती? 5000 महिलांची फौज. तुम्ही आमच्याशी 2 हात कराल, यदा कदाचित आम्ही हरून, कारण आम्ही स्त्रिया आहोत, आम्ही हरू, ताकदीनं तुमच्या एवढे आम्ही बलवान नाही, पण जरी आम्ही हरलो तुम्ही जिंकलात तर असं काही तुमचं कौतुक होणार नाही. कुणाला हरवलं तर बायांना हरवलं, असं काही तुमचं विशेष नाही कौतुक होणार. कुणाला हरवलं? बायांना हरवलं. पण जर चुकून तुम्ही हरलात तर तुम्हाला दाखवायला तोंड सुद्धा राहणार नाही. कुणी हरवलं? अरे बायांनी हरवलं, कब्बर पाण्यात जीव देऊन मरा असं म्हणतील तुम्हाला. म्हणून युद्धाला येतानाच विचार करून या. एका पत्रात तर पेशवाई गार झाली आणि परत पत्र पाठवले, देवी आम्ही आक्रमण करण्यासाठी नाही, तुमच्या राज्याचं रक्षण करण्यासाठी आणि भाऊबीज म्हणून तुम्हाला भेट देण्यासाठी येणार आहोत. अहिल्या देवी शिकायचं हे आपण मोठ्या लोकांकडनं. खूप काही यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे, खूप काही आहे. माझ्या बोलण्यात लक्षात घ्या, या सगळ्या लोकांना, छत्रपती शिवरायांना, धर्मवीर संभाजी महाराजांना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना देव, देश आणि धर्म कळाला. यांना कळाला खरा देव, यांना कळाला खरा देश, यांनाच खरा कळाला धर्म. आपल्याला नाही कळत अजून, यांना कळालं. म्हणून आज यांचे पुतळे आहेत, यांचे फोटो, यांच्या जागा आपल्या मनात आहेत. यांना कळालं. ज्याला देव देश धर्म कळाला तो खरंच जागा आहे. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता. देवींचं एक गाणं येतंय पहा मला. जेव्हा महाराणीजी लढायला उतरल्या ना त्यावेळेला त्यांचं रूप, त्यांच्या रूपाचं वर्णन केलंय. हाती तलवार राणीची कीर्ती जगभर, हाती तलवार राणीची कीर्ती जगभर, हाती तलवार राणीची कीर्ती जगभर, हाती तलवार राणीची कीर्ती जगभर. लढली माणसं स्वार्थासाठी नाही, गोरगरिबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःसाठी जगलेच नाही. 350 किल्ल्याचा मालक होता माझा राजा, पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव टाकलं का? टाकलं? जिजाऊगड, शहाजीगड, संभाजीगड, एकाही किल्ल्यावर स्वतःचं नावच टाकलं नाही. आता आपण 10 बाय 10चीच खोली बांधतो, मंजुळा निवास. 10 बाय 10च्याच खोलीवर, तिथंच बाथरूम, तिथंच बेडरूम, तिथंच हॉल आणि तिथंच किचन, मंजुळा निवास. अरे माझा राजा 350 किल्ल्याचा मालक होता. का हसला तेवढ्या जोरात माहित नाही. बरं असू द्या. 350 किल्ल्याचा मालक होता माझा राजा, पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही. शिकावं यांच्याकडनं आपण. यांना कळाला देव देश धर्म त्याग म्हणजे काय. तसं मला सांगायचं एवढंच आहे, ही लोक खऱ्या अर्थानं जागी आहेत. आपुलिया हिता जो असे जागता. आणि मग धन्य माता पिता तयाची. धन्यता कुणाला? त्यांच्या आई वडिलांना. शिवरायांचं नाव घेतलं की मा साहेबांचं लगेच नाव येतंय. अशा वाघिणीचा तो छावा, आता वेळ नाही ना आपल्याकडे, तर गायलाच असतं पोवाडा. गायचा का? ओव्हर टाइमचं काही होईल का? हा काहीच नाही. बरं पाहू, ओव्हर टाइमच्या नंतर पाहू आहे का नाही. प्रतापगडच्या पायथ्याशी खान,
कल्पना युक्तीची रजहाजी काय कल्पना युक्तीची रजहाजी काय कल्पना युक्तीची रजहाजी अफजल खानाच्या वधाचा पोवाडा आहे. आता खान शक्तीनं नाही युक्तीनं मारायचा. राजानं प्रतापगडाच्या पायथ्याला शानदार शामियाना उभा केला. भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला शामियानाला शामियानाला दौलत दुलत आला दौलत दुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. बरं का माझ्या ताई दादा छत्रपती शिवरायांच्या सोबत जिवा महाल नावाचा मावळा होता. स्वराज्य उभं करताना एका जातीचा माणूस नव्हता. माणूस स्वराज्य सुखी होत. पाऊस कमी पडत होता. कष्ट करत होते. नवीन आक्रमण होत होती पण माणसं आनंदानं जगत होती. आता कुणाचा त्रास नाही. शेती भरपूर पिकते. पाऊस आहे. वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. बँकेत बॅलन्स आहे. तरी तुम्हाला आम्हाला सुखच नाही. कारण आपल्याला सांभाळणारं शासन चांगलं. ऐका महाराजांच्या त्या मोहिमेमध्ये एक जातीचा नाही. चांभार कुंभार धनगर लोहार सुतार मराठा वंजारी सर्व जाती धर्माची माणसं एका जागेवर आणलेली होती. आणि सगळ्यांना सगळे जण म्हणत होते राजा राजा आम्हाला संधी द्या. जहागिरीची नाही. राजा मरायची संधी द्या. काय काय विचार होते. महाराजांनी माणसाच्या मनामध्ये चांगुलपणाच्या विचारांची पेरणी केलेली होती. म्हणून जिवा महाल नावाचा मावळा महाराजांच्या सोबत आजही इतिहास म्हणतोय. होता जिवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खन हाक मारी तो हसरी खन हाक मारी तो हसरी रुखून नजारा कहीं नजर हाजिर रदी आपला राजा पण काय कच्च्या गुरुचा चालला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चाल चित्त्याची साबत भारी नजर हाजिर रदी खानाला राजाला पाहून खान म्हणतो राजा आव. पण पहा खान पुढे आला आणि राजाला आलिंगन दिलं. दगा केला. खंडाभिमान मानला. कटनीचा वार केला. खरखर आवाज झाला. चिलखत होत अंगाला. खानाचा वार हुका गेला. खान येडबडला. तितक्यात महाराजाने पोटमंदी बिचवा फेकला. वाघनख्याचा मारा केला. तर फाडलं पोटाला. मेला मेला खानाचा कोथळा बाहेर प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सरले पावन हत्ते लागले हे गुलालची हो. मराठशाहीचा मांडला थाट जराहाजी मराठशाहीचा मांडला थाट जराहाजी मराठशाहीचा मांडला थाट जराहाजी. सगळ्यांनी हात उंच घ्या. घ्या उंच हात. आता आपण स्वाभिमानानं कीर्तनात असे हात उंच करतोय. महाराजांनी जर आपल्यावर उपकार केले नसते तर असे हात असे झाले. घ्या उंच हात. आपल्या गळ्यात माळ गळ्यात टाळ भाळावर बुक्का कपाळावर कुंकू दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर एकच क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी
काय टायमिंग घेतला तुम्ही, खूप छान, फार सुंदर. खरंच समय सूचकता असावी, त्यात माणसाचं कौतुक असतं. पहा, यांना कळाला देव, देश आणि धर्म. म्हणून आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आई वडिलाला तर धन्यता प्राप्त होते, पण वेळ संपली आपली आता. 11 वाजले, वेळ संपली आता. पहा, माय बापाला धन्यता प्राप्त होते नवल नाही, चांगल्या लेकराचं कौतुक जगाच्या मालकाला आहे. अभंगाचं 2रं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोकिळांसाठी टाळी वाजवा जरा जोरात एकदा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जी लेकरं चांगली आहेत ना, त्यांचा आनंद विश्वाच्या मालकाला. लेकरू चांगलं कोणतं? खूप इस्त्रीचे कपडे घातले, केसांचा कोंबडा पाडला म्हणजे मुलगा खूप चांगला आहे का? नाही, तसं नाही. लेकरू पहा, देवाला सुद्धा आनंद व्हावा याच्यासाठी लेकराकडे गुण चांगले असले पाहिजेत. चांगलं असलं पाहिजे, त्याला जगणं कळालं पाहिजे, त्याला बोलणं कळालं पाहिजे, त्याला व्यवहार कळायला पाहिजे, त्याला थोरा मोठ्यांचा आदर करावा ही गोष्ट कळाली पाहिजे. ते लेकरू चांगलं आहे. आता समाजामध्ये फिरतो आम्ही, खूप विचित्र लेकरं बाबा, खूप विचित्र लेकरं. काय सांगू, त्यांचं सांगायला का आता 1 तासभर तर त्यांच्यावरच जाईल. विचित्र लेकरं. एक नातू आणि आजोबा 2 जण रस्त्याने निघाले होते. रस्त्याने जाताना समोरून वर्ग शिक्षक आले. आजोबा बोलले, पप्या 8 दिवसापासून शाळा बुडवली, तू पटकन लप, तुझे गुरुजी समोरून आले. ते म्हटलं, बाबा तुम्हीच लपा. आजोबा म्हटले, शाळा तू बुडवलं, मी का लपू? आजोबा तुम्हीच लपा. अरे मास्तर तुला मारते म्हणे, मला मारणार नाहीत. आणि कसं काय मारते, का मारणार नाहीत म्हणे, मी शाळेत सांगितलं माझे आजोबा मेलेत म्हणून. बापरे, आजोबा दचकले म्हणे, काय विचित्र लेकरं काय बोलतील सांगता येत नाही. एका गुरुजींनी विचारलं विद्यार्थ्याला, म्हणे पप्या 15 फळांची नावं सांग. म्हणे आंबा 2 नंबर, म्हणे पेरू 3 नंबर, चिक्कू, अजून 12 फळं सांग, 1 डझन केळी. 15 लेकरं खूप विचित्र, काहीच कळत नाही त्यांना काय बोलतील. आता वेळ तर संपली आपली, पण मला पण तुम्ही उठानात म्हणून मला पण काही सुचना आता असं झालं.
एका गावात ना पाटलाला म्हातारपणे 2 लेकरं झाली बरं का. खूपच विचित्र होती ती, साऱ्या गावाच्या डोक्यात बसलेली. एक दिवस पाटलानं काय केलं, कीर्तनकार बुवा आपल्या घरी आणले चहा प्यायला आणि महाराज बसले सोफ्यावर. पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला, पाटलीन बाई. त्या म्हटलं जी. पूर्वी असंच बोलत होते ना, आता असं राहिलंय का? आता तुम्ही फक्त पाटलीन बाई तर म्हणून पहा उद्या यांना. तुम्ही म्हणा फक्त पाटलीन बाई, जी येणार काय. हे इकडंच आईस्क्रीम होतात, पुढं काही बोलतच नाही. हा तर ते म्हटले पाटलीन बाई जी 2 कप चहा करा. चहा ठेवला. पाटलाच्या कार्टाला कुणीकडनं कळालं, महाराज आपल्या घरात आलो. 120च्या स्पीडनं पळत आलो. 2 जण होते, त्यातलं एक पळत आलो आणि सोफ्यावर महाराजाच्या बाजूला एवढा दणकून बसले. जसं दणकून बसले महाराज टुनकून उडाले. फॅनला चिटकले 2 तास. येता खाली ना आकड्यानं खाली काढून घेतले. महाराज एकच म्हणायचे, मी जिवंत आहे का? महाराज पाटील म्हटले, बाबा तुम्हाला काही झालं नाही, तुम्ही जिवंत आहात, टेन्शन घेऊ नका. बरं बरं. मग आता ते कार्ट बसलं होतं बरं का, गणेश बाबा शेजारीच बसलो होतो सोफ्यावर. त्या कार्ट्यानं काय केलं, महाराजाच्या पिशवीत हात घालायला चालू केलं. महाराज मनात म्हणायचे, नारळ घेऊ नका, पण पाकिट घेतलं तर कुणाला बोलायचं हात. महाराजाने त्याला चिमटा घेतला, त्यानं कुई करून बाजूला गेलं. लेकरूच विचित्र होतं. थोड्या वेळानं पुढं आलो आणि महाराज जुन्या काळातले होते, मोठ्या मिशा दाढी शेंडी दाखवायला कोण नाही आता बरं का. अशा कुचकन मिशा पकडल्या महाराजांच्या, जोरात ओढायला लागलं, चिकू चिकू चिकू. महाराजाच्या डोळ्याला टचटच पाणी आलं. महाराज म्हणतात, काय डोक्याला ताप झाला, लेकराच्या दाढी मिशा उडू नये. पाटील लेकरला काही सांगा, माझ्या दाढी मिशाला खेळायला लागलं. पाटलाला कौतुक वाटायला लागलं. पाटील म्हणतात, बाबा खेळ. महाराज म्हणतात, या झोक्याच्या दोऱ्या नाहीत माझ्या मिशा, त्याला बाजूला काढा. कसं बसो कार्ट्याला बाजूला काढलं. बाबा काय सांगू तुम्हाला, तेवढ्यात चहा आला. महाराज म्हटले, पटकन चहा पितो, सुटका करून घेतो. महाराजांनी कपातला पूर्ण चहा बशीत ओतला. 5ची मोटर चालू झाली. पटपट चहा पित होते महाराज, तोंड भाजत होतं तरी पण. ते कार्ट पळत आलं, बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. महाराजांनी सुरू केलं की ते फुर्र करायचं. त्याला चांगली सर्दी झाली होती, जाम पिकलेली होती. महाराज म्हणतात, बाळा तू एकटाच चहा पी. ते म्हणतात, नाही बाबा तुमच्या सोबतच चहा प्यायचा. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते. तोफेतून गोळा सटकला. अवघा रंग एक झाला. बाप रे बाप. महाराजाच्या हातातून बशी सटकली. चहा गेला वगळून, पण पार्सल धोत्रावरच. महाराज वैतागलेले होते. महाराज म्हटले, पाटील बुवा एवढा सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे? मोठ्याच्या लेकराला लोखंड म्हणताच येत नाही. पाटील बुवा म्हणतात, बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हणतात, पाटील बाबा असे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला? बाबा फक्त 2. महाराजांनी विचारलं, तुमचं दुसरं सोनं कुठे? बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. किती विचित्र. अशी जर लेकरं पाहिली ना तर पुण्यही नाही, संस्कारही नाही, काहीच नाही. लेकरू घडवताना खूप काळजी घ्यायची माझ्या ताईंनो, बरं का. तुम्हाला वाटतं ना माझं लेकरू हुशार निघावं, माझ्या मालकानं जबाबदारीनं राहावं, खूप त्यांच्या कष्टाला यश मिळावं, माझ्या घराला गावात नाव प्राप्त व्हावं, माझ्या घराला गावामध्ये किंमत प्राप्त व्हावी आणि आमच्या घरात सुख नांदावं, आलेली लक्ष्मी धन घरात स्थिर राहावं, असं वाटतंय ना? महिला मंडळ तुम्हाला विचारते मी, वाटतं ना? त्याच्यासाठी एक प्रयोग करायचा. उद्यापासून 40 दिवस तो प्रयोग करा. तुमच्या जेवढ्या अपेक्षा जेवढी स्वप्न आहेत तेवढी पूर्ण होतील, बरं का. ते काय करायचे तुम्हाला सांगते. अगोदर मला सांगा, स्वयंपाक कोण कोण करतंय? एकही करत नाही. इकडे विचारू का? कोण कोण करताय स्वयंपाक? घ्या ना हात उंच. मग मेस लावली का तुम्ही? घ्या ना मोकळ्या मानानं हात उंच. घ्या ना. कोण कोण स्वयंपाक करताय? हा शिरपूर. हा हात उंच घ्या. हात उंच. हा बस खाली घ्या. स्वयंपाक करताना एकच काम करायचं. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करता एकच टाइम करता? 2 टाइम करता की 1 टाइम करता? सकाळचं संध्याकाळी खाता का? नाही ना. 2 टाइम करताना ताजा स्वयंपाक करता. स्वयंपाक करताना राधाची सून आली का सखूची सून गेली का अजिबात बोलायचं नाही तुम्ही. असलं काय? घरच्या भाकरी खाऊन लोकच धुणे धुवायचे नाही तुम्ही. तुम्हाला सांगते मी, फायदा तर सांगते मी तुम्हाला. नाही तर आमच्या बायांना मावशांना काय सवय,
घरच्या भाकरी खायच्या लोकांचे धुणे धुवायचे, हिचं काय चाललं आणि तिचं काय चाललं, काय गरज आहे तुम्हाला? अरे अन्न जसं खाऊ तसे विचार माणसाचे निर्माण होत असतात. आणि वाईट चर्चा करून जर तुम्ही अन्न तयार केलं तर तुमचे लेकरं तुमचा पती बधीर नाही का व्हायचा? हा, कसं लेकराचं डोकं चाललं, लाख लाख रुपये फीस भरता तुम्ही LKG UKG ला, आणि घरात तुम्ही चुकीची चर्चा करून अन्न बनवता. किती पैसे भरा, लेकरू हुशार नाही होणार तुमचं. पण तुम्ही एक गोष्ट सांभाळायची बरं का, काय करायचं तुम्ही स्वयंपाक करताना 40 दिवस प्रयोग करायचा आहे. जेवढा 1 तास 2 तास काय स्वयंपाक करताल तो रामकृष्ण हरी शब्दाचा उच्चार करायचा. काय म्हणायचं आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणायला पैसा लागत नाही, वेळ वाया खर्च जात नाही, तुमची ताकद खर्च होत नाही, दुसऱ्याची वाईट चर्चा होत नाही. देवाचं नाव घेऊन केलेला स्वयंपाक पवित्र होतोय. जो कोणी प्रसाद खाईल त्याची बुद्धी तल्लख होईल आणि तुमचे स्वप्न सगळे पूर्ण होतील. नाही तुमचा पप्याचा बाप म्हटलं इथं बस की लगेच बसणार, कांदा चिरून ते म्हटलं की चिरणार. सगळं तुमच्या मनासारखं होईल. पण तुम्हाला रामकृष्ण हरी मंत्राचा वापर करावा. काय करावं लागेल? रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार. विनोद्या सोडून फायद्याचं घ्या. रामकृष्ण हरी मंत्र ही माझी तुमची ताकद नाही, ही देवाच्या मंत्राची ताकद आहे. म्हणताना मग उद्यापासून रामकृष्ण हरी. 40 दिवसात जर तुम्हाला गुण आला तर जोपर्यंत हातात स्वयंपाक आहे, म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष स्वयंपाक जेवढा कराल तुम्ही तोवर तुम्ही रामकृष्ण हरी म्हणायचं. सुनाच्या हातात स्वयंपाक केला की सुनबाईला ती सवय लावून ठेवा. नाही तुमच्या घरात लक्ष्मी नांदली तर मग मला बोला पुढे, आणि करायचं. तुमची माझी ताकद नाही, ईश्वराची ताकद आहे. उशीर होतोय ना खूप, हा लक्षात येतंय माझ्या, असू द्या. चला, एवढाच एक माझ्या बोलण्याचा भाव समजून घ्या. कल्याण असावं तुमचं, झालेली सेवा माऊलींच्या चरणी मी अर्पण करते. समाधी सोहळ्याचा पर्वकाळ तुमच्या जीवनामध्ये हा खूप मोठा घडतोय. माऊलींचा उत्तम आशीर्वाद तुमच्या जीवनात प्राप्त व्हावा. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पारे. 1 मिनिट माझ्यासाठी. बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा या गावी आपण 1100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, त्याचा जीर्णोद्धार करतोय. तर तो जीर्णोद्धार लोकांच्या मदतीतून आहे. राजकीय शासकीय मदत संस्थांना नाही. आम्ही सुद्धा कुणाकडे राजकीय व्यक्तिमत्वाकडे मागायला गेलो पण नाही. लोक जे देतील त्यातून संस्थांचा विकास करू. पवित्र पैसा आपल्या संस्थांना लागावा एवढीच एक अपेक्षा आहे. संस्थांचा विकास करत आहोत, सुंदर मंदिर बांधत आहोत. मठाचं काम चालू आहे. तर त्या मठाचं काम लोकांच्या मदतीतून चांगलं प्रगतीपथावर चालू आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे 16 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये आज 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी आपल्याकडे आहे. असा एकही जिल्हा राहिली नाही की तिथलं मुलगी आपल्याकडे अभ्यासासाठी नाही. महाराष्ट्राबाहेर जिथे मराठी बोलल्या जाते, आंध्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या 4 प्रांतातल्या मुली सुद्धा आपल्याकडे अभ्यासासाठी आहेत, ज्या मराठी बोलतात त्या. तर अशी मुलींना घडवणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मुलींची वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेचं काम हे जे आहेत ना लेकरं, यांच्या ज्यांना आई वडील आहेत त्यांच्याकडून फक्त जेवणा खाण्यात मदत घेतल्या जाते. त्यांना शिक्षणाची फीस नाही, राहण्याची फीस नाही. आणि ठराविक मोजक्या अशा काही मुली आहेत की त्यांना आई पण नाही, वडील पण नाही. त्यांना सर्वस्वी आपण संस्थेच्या माध्यमातून सांभाळतो. त्या संस्थेला तुमच्यासारखी लोक मदत करतात. रुपया, 10 रुपये, 50, 100, 1000, 500, कोणाला जरा लाखापर्यंत देऊ वाटतं अशी लोक मदत करतात. लोकांच्या रुपयातून त्या संस्थेचं संवर्धन, या लेकरांच्या राहण्याची व्यवस्था आपण करतो. एकदम चांगल्या पद्धतीने मुलीला घडवण्याचं काम चालू आहे. यांची वय काय आहेत, किती गोड गातात ही मुली. पखवाज वाजवतात, मुली गायन करतात. 18 पुराणाच्या कथाच आपल्या संस्थेत मुली शिकतात. खूप चांगली संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये तुम्हाला जर तिकडे यायचं असेल अभ्यासासाठी, एखादी मुलगी पाठवायची असेल तर आमचे कैलास बाबा, विठ्ठल महाराज या सगळ्यांकडे माझा नंबर उपलब्ध आहे. यूट्यूबवरती आहे, तुम्हाला मिळेल. माझा नंबर नाही भेटला तर कल्याण स्वामी संस्थान नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि कैवल्य साम्राज्य यूट्यूब चॅनल, ज्याच्यावर की मुलीचे व्हिडिओ पडलेले आहेत, ते आपल्या संस्थेचे चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब करा. आणि मुलींसाठी खूप चांगल्या पद्धतीनं आता काही ज्येष्ठ लोकांना शिकावं वाटतं, म्हणजे गृहिणी आहेत, जॉब करतात किंवा घरी राहतात, पण त्यांना संगीत शिकावं वाटतं, कीर्तन शिकावं वाटतं. तर त्यांच्यासाठी आपण काय म्हणतात त्याला, ऑनलाईन क्लासेसची सुद्धा आपण व्यवस्था चालू केलेली आहे. तर तसंही शिकायला मिळेल. पण प्रॉपर राहून जो अभ्यास होतो ना, तर थोडा ऑनलाईनला वेळ लागतो. पण जे लेकरं राहून तिथे अभ्यास करतात ते हे पहाटे 4 वाजल्यापासून प्रॅक्टिस करतात, हे सुंदर कीर्तन करतात, गायन करतात. तर अशी मुलींना घडवणारी ती संस्था आहे. त्या संस्थेसाठी कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक भाविकांना फुल नाही फुलाची पाकळी, जे जमेल ते मदत करा. छोट्याशा दानानं कोणाला गरिबी येणार नाही.
पैसा तुमचा वाम मार्गाला जाणार नाही, चांगल्या कामात दिल्यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, माऊलींचा आशीर्वाद मिळेल आणि माऊलींच्या ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या विचाराला पुढे घेऊन जाणाऱ्या मुली त्या तयार होतात ना, तर ते चांगलं पुण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये घडेल. या गोष्टीची नोंद घ्या. खऱ्या अर्थानं समाधी सोहळ्याचा प्रसाद आशीर्वाद तुम्हाला मिळेल. या गोष्टीची नोंद घ्या. दात्याचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. कीर्तन झाल्यानंतर झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. विठोबा रखुमाई नाही उच्चारे